Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या सेशन्समध्ये आपण टॉर्पिडो, ज्याला आपण पाणतीर किंवा जलतील असं मराठीमध्ये संबोधतो, या व्हिडिओच्या अंतर्गत आपल्याला तो टॉर्पिडो सुपरसोनिक मिसाईल असिस्टेड रिलीज या स्वरूपातील वन ऑफ द ॲडव्हान्स टॉर्पिडो आपल्याला पाहायचं आहे. या सिस्टीमला जे काही आपण नाव दिलेलं आहे त्या सिस्टीमचं नाव आहे स्मार्ट टेस्ट. ऑक्टोबर 2020 मध्ये या टॉर्पिडोची आपण ही फ्लाइट टेस्ट सक्सेसफुली लॉन्च केली. या व्हिडिओच्या माध्यमातून टॉर्पिडो म्हणजे काय, हा स्मार्ट सिस्टीम मधील टॉर्पिडो कशा पद्धतीनं वर्किंग करतो, भारताच्या भात्यामध्ये या स्वरूपाची काही टॉर्पिडो आहेत का, जसं मी वरुणास्त्र हे नाव सांगितलं. या ठिकाणी याही पलीकडे जर शत्रू राष्ट्रांनी टॉर्पिडोच्या आधारे भारताच्या नॅव्हल असेटवर आक्रमण केलं तर भारताकडे काय उत्तर आहे, आणि या स्मार्ट सिस्टीमचं भारताच्या डिफेन्स सिस्टीम्समध्ये सिग्निफिकन्स, महत्व कसं आहे हे आपण पाहूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. व्हिडिओला लाईक करून, व्हिडिओला शेअर करून, व्हिडिओला टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हा, जेणेकरून भविष्यामध्ये मला असे अनेक व्हिडिओ बनवता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम ही जी काही स्मार्ट सिस्टीम्स आहे, पेपरच्या दृष्टीनं आपल्याला हा स्मार्ट वर्ड ॲक्रोनिम कशाच्या संदर्भात आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्यातील हा जो काही लास्ट मिनिंग आहे टी, याला आपण टॉर्पिडो असं म्हटलं जातं. हा टॉर्पिडोच आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला डायग्राम्स मध्ये दिसतो हा टॉर्पिडोच आहे. परंतु कुठल्याही पाणतीराची किंवा जलतीराची आपण मॅक्झिमम रेंज जर पाहिली की शत्रूच्या सबमरीनला तो नष्ट करू शकतो, किती रेंज आहे तर वर्ल्डमध्ये आतापर्यंत जेवढे टॉर्पिडोज आहे जे पाण्याखालून आपला प्रवास पूर्ण करतात, किंवा काही टॉर्पिडो त्यातील काही प्रवास पाण्याच्या सरफेसहून पूर्ण करतात, त्यांची रेंज येते मॅक्झिमम 40 किलोमीटर टू द 50 किलोमीटर. परंतु असं इमॅजिन करूया, ज्या वेळेस सबमरीन, शत्रू राष्ट्राची सबमरीन आपल्यापासून, आपल्या सबमरीन पासून किंवा आपल्या नॅव्हल सी पासून जर ती 600 किलोमीटर दूरवर जर असेल तर हा टॉर्पिडो सिस्टीम या ठिकाणी वर्कआउट करत नाही. म्हणून या टॉर्पिडोला आपण एक सिस्टीम ॲड केली. काय सिस्टीम ॲड केली? याला आपण मिसाईलच्या टॉपला बसवलं. तो मिसाईल जे काही क्षेपणास्त्र आहे, जे बॅलिस्टिक आहे, त्याच्या टॉपला बसवलं. ज्या मिसाईलचा स्पीड किती आहे? सुपरसोनिक आहे. आणि हे सुपरसोनिक मिसाईलला आपण असिस्टेड रिलीज केलं की ज्या पद्धतीनं आपल्याला टॉर्पिडो रिलीज करता येईल. हे सर्वात महत्त्वाचं, आपण टॉर्पिडोची रेंज वाढवण्यासाठी ही पद्धत इम्प्लिमेंट केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये याचा आपल्याला मतितार्थ समजून येईल. नेक्स्ट पॉईंट, पाणतीर किंवा जलतीराचा अर्थ काय होतो. पहिली गोष्ट आपण समजून घेऊया की पाणतीर किंवा टॉर्पिडो हा जो काही आहे आपल्या सबमरीनमधून आपण लॉन्च करू शकतो. अगदी बरोबर आहे. परंतु पाणतीर ही जी काही नॅव्हल शिप्स आहे, या नॅव्हल शिपवरून देखील हा या पद्धतीनं आपल्याला लॉन्च करता येतो. हाही पॉईंट आहे. याही पलीकडे जे काही आपले एअरक्राफ्ट असतील, डिफेन्स एअरक्राफ्ट असतील, त्याही ठिकाणी आपण टॉर्पिडो हा पाण्यावर लॉन्च करू शकतो, आणि जेणेकरून नंतरचा प्रवास त्याचा असा पाण्याखालून होतो. म्हणजे या टॉर्पिडोला आपण तिन्ही माध्यमातून, आयदर सीवरून, आयदर कोस्टल प्लॅटफॉर्मवरून, आयदर सबमरीनवरून, किंवा आयदर आपण एअरक्राफ्टवरून लॉन्च करू शकतो. हा महत्त्वाचा पॉईंट. या ठिकाणी जर आपण या टॉर्पिडो जर मध्ये जर पाहिलं, या ठिकाणी हे तुम्हाला फिन्स दिसत आहे, ज्याला आपण पाते असं म्हटलं जातं. आणि जर पाते जर असेल तर डेफिनेटली या पात्याला वर्कआउट करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मोटार असणार आहे.
दिस इज नोन ॲज अ सेल्फ प्रोपेल्ड टार्गेट आहे. वेपन्स का म्हटलं जातं तर या ठिकाणी हा जो काही वॉरहेड पोर्शन दिसतोय आपल्याला, या वॉरहेड्समध्ये वेपनरीज आहे. ज्यावेळेस हे टॉर्पिडो एखाद्या शिपला कॉन्टॅक्ट करतंय किंवा त्या शिपच्या प्रॉक्झिमिटी कंडिशनमध्ये येत आहे त्यावेळेस त्याचं एक्सप्लोजन होतं टार्गेटला केल्यानंतर आणि उद्दिष्ट आपला साध्य केला जातो. हाही पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. टॉर्पिडोचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्याच्या वेटवरून आपण त्याला लाईट वेट किंवा हेवी वेट असं म्हटलं जातं. दुसरी सिस्टीम जर लॉन्च केल्यानंतर त्याचा मार्गस्थ किंवा पाथ हा स्ट्रेट असेल तर आपण त्याला स्ट्रेट पाथ होत असं म्हटलं जातं. आणि नंतरच्या काळामध्ये जी काही आधुनिक टॉर्पिडो ज्याला काही म्हटलं जातं की ज्यामध्ये स्वतःची होमिंग सिस्टीम याचा अर्थ काय की टार्गेटला त्या डिटेक्शनच्या आधारे ज्या सबमरीनमधून वेगवेगळ्या रेंज येतात त्या रेंजच्या आधारे शत्रू राष्ट्राच्या सबमरीनला डिटेक्शन करणं आणि त्यावर टार्गेट करणं, ही जी काही सिस्टीम्स आहे तिला आपण ॲटोनॉमस टार्गेट असं म्हटलं जातं. आपण जो काही स्मार्ट सिस्टीम इन्क्लूड केलेली आहे या स्मार्ट सिस्टीम्समध्ये आपल्याला ज्या काही बेस्ट थिंग्स आपल्याकडे ज्या काही होत्या टॉर्पिडोमध्ये तो आपला ॲटोनॉमस आहे आणि आपल्याला हा लाईट वेट दिसून येतो. अजून थोडं आपण हे चित्र एक्सप्लेनेटरी फॉर्म्समध्ये पाहून घेऊया. या ठिकाणी आपल्याला हा सबमरीन दिसतं. हे सबमरीन लॉन्च केलेलं आपल्याला हे टॉर्पिडो दिसतं. या टॉर्पिडोमध्ये पहा आपल्याला ही होमिंग सिस्टीम दिसते. पर्पज काय आहे होमिंग सिस्टीमचा तर टार्गेटला डिटेक्शन्स करणं. इलेक्ट्रॉनिक सिस्टीम यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ त्या रेंज डिटेक्ट केल्या जातात ज्या सबमरीनच्या इंजिनमधून रिसोर्स म्हणून बाहेर पडत असतील. दुसरी थिंग्स आपल्या टॉर्पिडोला त्याची डायरेक्शन चेंज करण्यासाठी किंवा डीप सीमध्ये जाण्यासाठी किंवा मिडियम सीमध्ये येण्यासाठी हे जे काही गॅसेस टँक्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि दुसरी ही जी काही मोटार आहे ज्याला आपण रॉकेट प्रोपेलंट असं म्हटलं जातं आणि या फिनच्या आधारे याला सेल्फ प्रोपेल असं म्हटलं जातं. आणि हा जो काही पोर्शन्स आपल्याला या ठिकाणी असेल मे बी आपण डायग्राम्समध्ये तो अगदी व्यवस्थित पाहू शकत नाही पण हा या ठिकाणी आपले एक्सप्लोजिव्ज असणार आहे. हे जे काही एक्सप्लोजिव्ज आहेत ज्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यावेळेस त्याला हे एक्सप्लोड केलं जाईल, टार्गेटला एक्सप्लोड केलं जाईल. नेक्स्ट थिंग अजून या स्मार्ट सिस्टीमचं महत्त्व काय, सिग्निफिकन्स काय, महत्त्व त्या पलीकडे टॉर्पिडो सिस्टीम कोणी डेव्हलपमेंट केली. पहिलं येणाऱ्या काळामध्ये जे काही वॉरफेअर होणार आहे ते वॉरफेअर आपले त्याचबरोबर शत्रू राष्ट्रांचे आपल्या सबमरीनद्वारे शत्रू राष्ट्रांच्या सबमरीन हा नष्ट करणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी या संदर्भातील 1971 मध्ये अशीच घटना भारताच्या सबमरीनने पाकिस्तानची जी काही सबमरीन्स आहे तिला आपण डिस्ट्रॉय केलं होतं. या संदर्भातील 1969चा आपल्याला एक बॉलिवूड मूव्हीज देखील सध्या मार्केटमध्ये चर्चेचा हा विषय आहे. थोडक्यात शत्रू राष्ट्राच्या सबमरीन्स आहे त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी आपल्या भारतातील एक विश्वसनीय फ्लाईट टेस्ट जी आपण रिसेंटली कन्क्लूड केलेली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये देखील त्याचा आपण असं म्हणूया की पूर्णपणे नेव्हीसाठी त्याचा वापर होईल. आता ही सिस्टीम डेव्हलपमेंट करण्यासाठी कुठल्या की ज्यावेळेस डिफेन्स सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी जी काही मेजर किंवा अपेक्स संस्था येते तिलाच आपण डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. वन मोर थिंग्स खूप महत्त्वाची आहे. या स्मार्टसाठी अलॉंग विथ DRDOच्या ज्या काही विविध लॅबोरेटरीज आहेत त्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पेपर्समध्ये GK जनरल नॉलेजचा जरी प्रश्न आला की या संस्थेचा लॉंग फॉर्म काय आहे आणि कुठे आहे. पहिल्या 2 संस्था हैदराबादमधील आहे त्यांचा लॉंग फॉर्म आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी डिफेन्स रिसर्च डिफेन्स लॅबोरेटरीज आपल्याला दिसून येतोय. दुसरी जे काही संस्थेने स्मार्टच्या योगदान केलं त्यामध्ये आपल्याला रिसर्च सेंटर इम्रात आहे. ही संस्था आपल्या हैदराबादमध्ये दिसून येते. नंतर तिसरी जी काही संस्था आहे जिला आपण एरियल डिलिव्हरी रिसर्च डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमध्ये म्हटलं जातं, आग्रामध्ये म्हटलं जातं. आणि चौथी जी काही संस्था आहे नॅव्हल सायन्स टेक्नॉलॉजिकल लिमिटेड मी शब्द मागे घेतोय त्या ठिकाणी आपल्याला लॅबोरेटरीज हा शब्द वापरावा लागेल. ही जी आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये आहे. म्हणजे या व्हिडिओजमध्ये आपल्या कुठल्या संस्थेनं हा टॉर्पिडो विकासामध्ये आपलं योगदान दिलं, DRDOच्या पलीकडे कुठल्या लॅबोरेटरीज होत्या
या आपण आता पाहिलं. नेक्स्ट पॉईंट आहे याचा मोड ऑफ ॲक्शन कसा केला जातो, याला रेंज कशा पद्धतीने वाढवण्यात येते. कारण स्मार्टची जर आपण रेंज जर पाहिली, याची रेंज आपल्या सीपासून किंवा आपल्या कोस्टल सिस्टीमपासून ऑलमोस्ट 650 किलोमीटरवर शत्रू राष्ट्राची जर सबमरीन असेल तर ती नष्ट केली जाते. मग टॉर्पिडोची डेफिनेशन फक्त 40 ते 50 किलोमीटर्स येते. मग 6 ते 50 किलोमीटर दूरवर असणारी जी काही शत्रू राष्ट्राची सबमरीन्स आहे तिला कशा पद्धतीने डिस्ट्रॉय केलं जातं. आपण या डायग्रामच्या मार्फत ही थोडी सिस्टीम समजून घेऊया. प्रथम या ठिकाणी हे आपलं सीप्स आहे. हे सीपवरून लॉन्च करणार आहोत आपण टॉर्पिडो. दुसरी गोष्ट, या सीपासून ऑलमोस्ट 650 या ठिकाणी रेंज आहे आपल्याला दिसून येते. 650 किलोमीटरवर ही शत्रू राष्ट्राची सबमरीन आहे. या ठिकाणी आपलं वरुणास्त्र आपण वापरू शकत नाही. नेक्स्ट स्लाइडला तुम्हाला वरुणास्त्र येणार आहे, जे आपलं स्वतःचं एक टॉर्पिडो आहे जे आपण सीपवरून लॉन्च करतो. पण वरुणास्त्राची मर्यादा काय आहे, ते ऑलमोस्ट फक्त 40 to 50 किलोमीटर जर शत्रू राष्ट्राची सबमरीन असेल तर त्याचाच वेध घेतं. म्हणजे याला आपण आता ॲडव्हान्स केलं. कसं ॲडव्हान्स केलेलं आहे, तर हे जे काही स्मार्ट आहे यामध्ये आपला हा टॉपला नोज पोर्शनला जो मागच्या डायग्राम्समध्ये दाखवला तो आपला या ठिकाणी टॉर्पिडो आहे. परंतु टॉर्पिडोला आपण या ठिकाणी अपलोड कुठं केलेला आहे, मिसाईलला केलेला आहे. मिसाईल्स किती स्पीडनी जाणार आहे, तर ते स्पीडनी जाणार आहे सुपरसोनिक. म्हणून आपण याला म्हटलेलं आहे की सुपरसोनिक मिसाईल. मोस्टली जर मिसाईल असेल, बॅलिस्टिक मिसाईल असेल, तर ही कुठली ट्रॅजेक्टरी फॉलो करणार आहे, ज्याला आपण बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरी असं म्हटलं जातं. एकदा सीपवरून लॉन्च केल्यानंतर या ठिकाणी त्याचे थ्रस्टर्स आणि बूस्टर हे सेपरेट होतात. आणि या ठिकाणी हा टोटली आपल्याला ही जी काही फ्लाईट कव्हर केली जाते इन ऑर्डर टू कव्हर द 650 किलोमीटर्स. आणि या फ्लाईटमध्ये ज्यावेळेस हा डिसेंडिंग घेतली जाते त्यावेळेस याची फिन सिस्टीम्स असेल, एअरफ्रेम सिस्टीम्स असेल, ही पूर्णपणे सेपरेट होते. आणि या ठिकाणी जे काही मिशन लॉन्च केलं जातं ज्यालाच आपण त्याची व्हेलॉसिटी रिडक्शन्स मिशन असं म्हणूया, की जी पॅरासिटीच्या माध्यमातून 650 किलोमीटर्सवर पॅरासूट हे या ठिकाणी डिटॅच केले जातात. आणि एकदा टॉर्पिडो वॉटरमध्ये एंटर झाला की तो ऑलमोस्ट त्याची जी काही ओरिजिनल रेंज आहे 40 to 50 किलोमीटरच्या आधारे हा टॉर्पिडो या सबमरीनचा वेध घेतो. थोडक्यात 40 ते 50 किलोमीटर वरुणास्त्र आहे, त्याला आपण 650 किलोमीटर्स ॲडव्हान्स फॉर्ममध्ये बनवण्यासाठी ही आपली स्वतःची सुपरसोनिक मिसाईल आपण असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो सिस्टीम्स असं म्हटलं जातं. तीच डायग्राम्स परत मी या ठिकाणी रिपीट केलेली आहे. या ठिकाणी जे काही मी तुम्हाला सांगितलं की व्हेलॉसिटी रिडक्शन मेकॅनिझम आपण पॅरासिटिक ओपनिंगच्या साह्याने लॉन्च केलं जातं. या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे की हे जे काही आपलं मिसाईल असिस्टेड टॉर्पिडोज आहे केवळ आपण आपल्या सीपवरून लॉन्च करू शकत नाही. तर याच टाईमला जे काही आपल्याला कोस्टल सीपच्या बॅटरीज आहे किंवा कोस्टल प्लॅटफॉर्म आहे त्यावरून देखील आपण हा लॉन्च करू शकतो, जेणेकरून या टॉर्पिडोमुळं आपल्या कोस्टल पोर्टला ज्या काही सीप्स, नॅव्हल सीप्स आहे त्यांना जर धोका निर्माण होत असेल तर हा धोका आपण या पद्धतीनं डिटरंट करू शकतो किंवा कमी करू शकतो. आणि या ठिकाणी या अँटी सबमरीनचा वेध घेण्यासाठी या टॉर्पिडोवर स्वतःची या फ्लाईटच्या सिस्टीम्समध्ये स्वतःची 2 वे डाटा लिंक असते. ही 2 वे डाटा लिंक या पद्धतीने असते की हे जे काही आपल्याला दिसणार आहे सबमरीन याचं डिटेक्शन्स करणं, त्या पद्धतीनं कोर्स ऑफ ॲक्शन्स घेणं, त्या पद्धतीने मनूवर करणं. आणि ही जी काही 2 वे डाटा लिंक प्रोव्हाइड सिस्टीम दिली जाते ही आयदर थ्रू आपल्याला या जे काही आपलं कोस्टल सीप्स आहे या कोस्टलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते, किंवा आपण म्हणूया की जी काही एअरबॉर्न अँटी सबमरीन सिस्टीम्स आहे जी आपल्या एअरप्लेनवर असणार आहेत किंवा स्वतःची सबमरीन सिस्टीम असणार आहे त्या ठिकाणाहून ही 2 वे डाटा लिंकिंग सिस्टीम दिली जाते. दुसरी गोष्ट, एकदा पाण्यामध्ये गेल्यानंतर हा जो काही टॉर्पिडो आहे स्वतःची मोशन स्वतःच कंट्रोल करतो, ज्यालाच आपण लाईट वेट ॲटोनॉमस टॉर्पिडो सिस्टीम ही आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे. थोडक्यात आपण याची मोड ऑफ ॲक्शन्स पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याला आपण 650 किलोमीटर कशा पद्धतीने आपण लॉन्च करतो. नेक्स्ट पॉईंट, जो आपल्या भात्यातील ऑलरेडी नेव्हीच्या भात्यामध्ये जो काही आहे ज्याला आपण टॉर्पिडो वरुणास्त्र असं म्हटलं जातं. परंतु वरुणास्त्राची
या ठिकाणी रेंज जर पाहिली तर आपल्याला रेंज जी काही मिळते ही 40 किलोमीटर्स मिळते आणि त्याची कॅपॅसिटी जर काही मिळते, वॉरहेड जे काही आहे हे आपल्या 250 kgचे वॉरहेड्स आपण हा कॅरी करू शकतो. आणि मोस्टली याला लॉन्च करण्यासाठी आपण आपल्या नेव्हल सीपच यूज करू शकतो. हा पॉईंट महत्त्वाचा. दुसरी गोष्ट, याची एक खासियत वरुणास्त्राची जी काही खासियत आहे, जे काही स्टील्थ सबमरीन्स आहेत, स्टील्थ सबमरीन्स म्हणजे ज्या शत्रू राष्ट्राच्या सबमरीन्स आपल्या रडारवर लोकेट होत नाही, या सिस्टीमच्या आधारे वा वरुणास्त्राच्या आधारे आपण त्या लोकेट करू शकतो. म्हणजे स्मार्टच्या पूर्वी भारतीय नेव्हीनं किंवा DRDOनं जे काही टॉर्पिडो डेव्हलपमेंट केलं ते वरुणास्त्र टॉर्पिडो आहे आणि स्मार्ट सिस्टीम सध्यातील आपलं फ्लाईट टेस्टिंगच्या मोड्समध्ये आहे. अजूनही या पलीकडे याच वर्षी आपण जर पाहिलं जून 2020मध्ये आपण स्वतःची एक मरीच सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, जिला आपण ॲडव्हान्स टॉर्पिडो डिफेन्स सिस्टीम किंवा आपण त्याला डिकॉय सिस्टीम आहे असं म्हणूया. डिकॉय याचा मिनिंग समजून घ्या. डिकॉय म्हणजे जर एखाद्या शत्रू राष्ट्राचं टॉर्पिडो आपल्या सबमरीनवर, आपल्या सीपवर जर येत असेल तर अशी काही सिस्टीम्स आहे की या टॉर्पिडोला आपण त्याचा कोर्स चेंज करायला लावतो. कसा चेंज करायला लागतो तर त्याला अशा पद्धतीनं त्याला डिझाईन केलं जातं. ही जी काही आपल्याला वायर्ड सिस्टीम दिसते, ज्याला आपण टॉवर ॲरो असं म्हटलेलं आहे, ऑलमोस्ट मोर दॅन 100 मीटरची असते. इमॅजिन करा हे शत्रू राष्ट्राचं सबमरीन्स आहे आणि या सबमरीन्सद्वारे जर एखादी टॉर्पिडो आपल्या या सीपवर लॉन्च करण्यात आली असेल तिला टार्गेट करण्यासाठी, तर ही जी काही आपली सीप्स आहे, ही सीप या ठिकाणी ही मरीज सिस्टीम लॉन्च करणार आहे. त्याच्या अंतर्गत हे डिफरंट डिकॉय समुद्राच्या पृष्ठभागावर किंवा अंडर वॉटर हे आपण रिले करतो किंवा आपण टाकून देतो, जेणेकरून या टॉर्पिडोला त्याचा कोर्स हा चेंज करायला भाग केलं जातं आणि ऑलमोस्ट त्याचा टार्गेट घेण्यासाठी तो पूर्णपणे या ठिकाणी सर्क्युलर राऊंड घेतो. म्हणजे ॲक्च्युअल सीपला टार्गेट करण्याऐवजी या मरीज सिस्टीमद्वारे आपण याला कुठेतरी एनर्जी आपण त्याची कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून टार्गेट त्याचा एवढा पॉवरफुल होत नाही. हा मुद्दा मी या ठिकाणी स्पार्टच्या अंतर्गत नमूद का केला, कारण आपल्याकडे आज इंडियन नेव्हल सिस्टीम्समध्ये किंवा आपल्या इंडियन नेव्हल डिफेन्समध्ये स्मार्टच्या आधारे आपल्याकडे स्वतःची फ्लाईट टेस्ट जरी असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपण शत्रू राष्ट्राचे 650 किलोमीटर रेंजवरील सबमरीन टिपणार आहोत. परंतु जर आपल्याकडे शत्रू राष्ट्राच्या सबमरीनमधून टॉर्पिडो जरी आले तर आपल्याला स्वतःचा डिफेन्स असणं गरजेचं आहे आणि हा डिफेन्स करण्यासाठी मरीज सिस्टीम्स आहे. आज भारत आपली नेव्हल डिफेन्स सिस्टीम एवढ्या ताकदीनं उभा का करतो तर बेसिक रिझन जर पाहिलं, ही चायनाची आपण म्हणूया की अनटोल्ड जी काही पॉलिसीज आहे, जिला आपण स्ट्रिंग ऑफ पर्ल म्हटलं जातं, की ज्या अंतर्गत चायना हा देश भारताच्या इंडियन ओशन्स रिजन्समध्ये डिफरंट पोर्ट, डिफरंट देशाच्या सरकाराच्या मार्फत डेव्हलपमेंट करत आहे. जे आरती पाकिस्तानचं गोद्दार पोर्ट आहे, श्रीलंकेचं आपण हामनटोटा पोर्ट आहे, नंतर म्यानमारचं जर या ठिकाणी पाहिलं क्योंगक्युपी पोर्ट्स आहे, या ठिकाणी बांगलादेशचं आपल्या चितगॉन पोर्ट दिसतोय, अगदी आफ्रिकेमध्ये जर पाहिलं तर जिबोटी पोर्ट आपल्याला दिसून येत आहे, टॅन्झानियामध्ये पाहिलं तर बॉंगुयाम पोर्ट दिसतोय. ही एक गोष्ट जरूर महत्त्वाची आहे की भारताची जरी नो फर्स्ट यूज न्यूक्लिअर वेपनच्या संदर्भात पॉलिसी जरी असेल तरी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्वतःची जी काही ट्रायड डेव्हलपमेंट करायची आहे. ट्रायड याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये जर शत्रू राष्ट्राने आपल्यावर न्यूक्लिअर हमला जर केला तर आपल्याकडे अशी मिसाईल असणं गरजेचं आहे जी लँडवरून आपण शत्रू राष्ट्रावर इम्प्लिमेंट करू शकतो. अशी मिसाईल असणं गरजेचे आहे, न्यूक्लिअर वेपन असणं गरजेचं आहे की आपण एअरमधून ती लॉन्च करू शकतो. आणि आत्ता आपला जो काही प्रवास चालू आहे तो अशी मिसाईल असणं गरजेची आहे की जी आपल्या नेव्हल सिस्टीम्सवरून किंवा आपल्या सबमरीनवरून लॉन्च केली जातो. स्मार्ट सिस्टीम्स हे मेरिटाईम स्ट्रॅटेजिक वॉरमधील ज्याला अँटी सबमरीन वॉरफेअर असं म्हटलं जातं त्या दृष्टीनं एक सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे असं आपण निश्चित या स्लाईडच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणू शकतो. इन शॉर्ट, स्मार्ट हे सुपरसोनिक मिसाईल असिस्टेड रेडी टॉर्पिडोज आहे
आपण हमेशा DRDOचे मिसाईल लॉन्च हे व्हीलर आयलंडहून केले जातात. हाही मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. आणि या ठिकाणी मिसाईल टेक्नॉलॉजी आणि त्या स्वतःच्या टॉर्पिडो टेक्नॉलॉजीचा आपण एक हायब्रिड टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी करत आहोत. थोडक्यात येणाऱ्या काळामध्ये भारताला स्वतःची नेव्हल सिस्टीम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी या पद्धतीच्या फ्लाईट टेस्ट घेणं महत्त्वाचं आहे. आणि हीच आपली एक न्यूक्लिअर डिटरंट पॉलिसीबरोबर स्वतःची डिफेन्स आणि स्वतःची ॲग्रेसिव्ह पॉलिसी असणं देखील तेवढीच महत्त्वाची आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride Motivator.